नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण HRM मधलं जे काय दुसरं ऑब्जेक्टिव्हचं सेशन हे इथं आपण घेणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत करत असतील आणि जे ITI प्रिन्सिपल येणारी 16 ऑगस्टची एक्झाम देत असतील, त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की जर काही मटेरियल किंवा क्वेश्चन चांगले वाटत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन दाबायला कुठेही पैसे लागत नाहीत. जर व्यवस्थित वाटत असतील ऑब्जेक्टिव्ह तर करा. ठीक आहे, तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 41. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ओबी? आता बघा, फुल फॉर्म आपल्याला विचारलं ओबीचा आणि त्याच्यासमोर आउटकम बेस आणि ब्लँक स्पेस दिली, म्हणजे ओबीचा आपल्याला फुल फॉर्म व्यवस्थित सांगायचा आहे. आउटकम बेस अर्निंग असते का? नाही. आउटकम बेस काय आहे त्याचं? एज्युकेशन एनहान्समेंट नाही, हे तर येण्याचा प्रश्न नाही. नंतर ओबी फोकस ऑन. आता जर आपण दोन्ही म्हणजे ITI प्रिन्सिपल 2014 किंवा 2000 आता जे जे 18 फेब्रुवारी 2026ला जे काही एक्झाम झाली, त्या प्रत्येक एक्झाम मध्ये ओबी वर एक किंवा दोन प्रश्न आलेले आहेत या ओबी कन्सेप्टवर. तर त्याच्यामुळे हा एक्झामच्या दृष्टिकोनातून तरी मला महत्वाचा वाटतो. ओबी फोकस ऑन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीवर नाही, क्वालिटी ऑफ द टीचरवर सुद्धा नाही. ओबी कशावर फोकस करते? ॲबिलिटीज, ग्रॅज्युएट, ॲट्रिब्यूट्स. आता ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? क्वालिटी, कॅरेक्टर ऑर द फीचर बिलॉंगिंग टू द पर्सन ऑर थिंग्स ऑफ द पास आउट. म्हणजे एखादा विद्यार्थी एखादी स्पेसिफिक डिग्री घेतल्यानंतर त्याच्या अंगी काय ॲट्रिब्यूट्स येतात. ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? त्या विद्यार्थ्याच्या अंगी काय क्वालिटी, कॅरेक्टर्स किंवा फीचर बिल्ड होतात, तर त्याला आपण ओबी म्हणत असतो. आता हे या ओबीवर मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे जे काय 2014ची एक्झाम झाली, 2026ला जे गटची झाली, त्याच्यावर ओबीवर या टॉपिकवर प्रश्न आलेला दिसतो तुम्हाला. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून मी पहिलेही सांगितलं की हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. ओबी निदान साधी कन्सेप्ट जरी कळली तर आपल्याला तो फार याचा डीपमध्ये नॉलेज लागत नाही. फुल फॉर्म आणि ओबीचं काय मेन फोकस आहे एवढं जरी माहीत असलं तरी बऱ्यापैकी तो प्रश्न आपण सहज हँडल करू शकतो. क्वेश्चन नंबर 43 बघू. रिकामी जागा दिली आणि इट इज द ऍक्ट्स ऑफ इन्क्रीजिंग द नॉलेज अँड स्किल ऑफ अन एम्प्लॉई फॉर द डुईंग द स्पेसिफिक जॉब. त्याला काय म्हणतो आपण? ट्रेनिंग म्हणत असतो. ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 44 बघा. रिकामी जागा दिली आणि प्रोसेस ऑफ एनहान्सिंग समज ॲबिलिटी फॉर द ओव्हरऑल ग्रोथ, त्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. आता बघा, हे ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट हे थोडंसं जरा कन्फ्यूज होतात मुलं. ट्रेनिंग म्हणजे काय? एखाद्या स्पेसिफिक स्किलसाठी जे काही आपण शिकतो किंवा ते नॉलेज गेन करतो त्याला ट्रेनिंग. जर ओव्हरऑल पर्सनॅलिटी किंवा थ्रूआउट लाईफची जे काही ग्रोथ असते किंवा पर्सनॅलिटी असते तर त्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. म्हणून हे आता बघा, खालचाच क्वेश्चन दिला 45 मध्ये. चूज द करेक्ट. आपल्याला करेक्ट शोधायचा आहे. ट्रेनिंग इज अ शॉर्ट टर्म प्रोसेस. कारण की काय शॉर्ट टर्म कशामुळे? कारण की त्या स्पेसिफिक स्किल, स्पेसिफिक टास्क बद्दलच आपल्याला किंवा जॉब बद्दल आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे किंवा स्किल घ्यायचं आहे, तर त्याला आपण ट्रेनिंग म्हटलं. डेव्हलपमेंट लॉंग टर्म प्रोसेस. कारण की डेव्हलपमेंट फक्त स्किल नसते, तर डेव्हलपमेंटमध्ये सगळ्या गोष्टी येते. तुमची डिसिप्लिन येईल, प्रामाणिकपणा येईल, ऑनेस्टी येईल, कॅरेक्टर बिल्डिंग येतील. या सगळ्या गोष्टी त्याला डेव्हलपमेंट म्हणतो. म्हणजे डेव्हलपमेंट ही ब्रॉड कन्सेप्ट आहे. ट्रेनिंग ही एक नॅरो कन्सेप्ट आहे. आणि ट्रेनिंग कसं असते की शॉर्ट टर्म असते, डेव्हलपमेंट ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. क्वेश्चन नंबर 46 जर आपण लक्षात घेतला, चूज द करेक्ट. इथं सुद्धा आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधायचा आहे. बघा, पहिले सेंटेन्स काय सांगते? ट्रेनिंग फोकस ऑन द प्रेझेंट, बरोबर आहे. डेव्हलपमेंट फोकस ऑन द फ्युचर, हे सुद्धा बरोबर आहे. कारण की मी काय सांगितलं की डेव्हलपमेंट हे लॉंग टर्म असते आणि त्याच्यामध्ये भरपूर ब्रॉड कन्सेप्ट आहे. म्हणजे एका दिवसात डेव्हलप होत नाही किंवा शॉर्ट ड्युरेशनमध्ये डेव्हलपमेंट होत नाही. डेव्हलपमेंट होण्यासाठी काय असते? प्रेझेंट, फ्युचर, पास्ट या तिन्ही याच्यामध्ये काम केलं तरच डेव्हलपमेंट होते, म्हणजे कन्सिडर केलं तर. ट्रेनिंगचं तसं नाही. ट्रेनिंग फक्त त्या शॉर्ट टाइम पिरियडमध्ये एखाद्या स्पेसिफिक टास्कचं जर नॉलेज स्किल जर घेतलं तर ते ट्रेनिंग असते. म्हणून इथं दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. 46 झाला. क्वेश्चन 47 बघू. काय सांगितलं आपल्याला? चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. ट्रेनिंग इज द रिॲक्टिव्ह, बरोबर आहे. ट्रेनिंग हे रिॲक्टिव्ह असते. डेव्हलपमेंट इज द प्रोॲक्टिव्ह. आता प्रोॲक्टिव्ह म्हणजे काय? की ऍक्ट्स बिफोर प्रॉब्लेम ऑकर्स. म्हणजे एखादी समस्या घडण्याच्या अगोदरच आपण सावध राहणं, तर त्याला आपण प्रोॲक्टिव्ह म्हणतो. रिॲक्टिव्ह म्हणजे काय? एखादी समस्या घडल्यावर त्याच्यावर सोल्युशन काढणं म्हणजे रिॲक्टिव्ह. प्रोॲक्टिव्ह मध्ये काय? की ती समस्या घडूच नाही त्याच्याच अगोदर आपण सावध असणं, त्याला आपण रिॲक्टिव्ह असं म्हणतो. म्हणजे डेव्हलपमेंट ही प्रोॲक्टिव्ह असते आणि ट्रेनिंग हे रिॲक्टिव्ह असते. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. टाइप्स ऑफ ट्रेनिंग, बरोबर आहे. बघा आता, हा ऑन द जॉब ट्रेनिंग, ऑफ द जॉब ट्रेनिंग, हा सुद्धा प्रश्न याच्यावर सुद्धा प्रत्येक एक्झाम मध्ये प्रश्न. म्हणजे ITI प्रिन्सिपल 2014 असू द्या किंवा ITI प्रिन्सिपल गट ची 2026ला जे झाली त्याच्यामध्ये बघू द्या, हे टाइप्स ऑफ ट्रेनिंग वर सुद्धा प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आपल्याला पाहायला मिळतो.
कोणकोणते असतात? ऑफ द जॉब ट्रेनिंग आणि ऑन द जॉब ट्रेनिंग. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 49 बघू. इज द मेथड इन विच द एम्प्लॉईज लर्न स्किल अँड नॉलेज अवे फ्रॉम द ऍक्च्युअल वर्क प्लेस. जर त्याच्या ऍक्च्युअल वर्क प्लेस पासून अवेज नॉलेज किंवा स्किल घेत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? ऑफ द जॉब ट्रेनिंग. म्हणजे ऑप्शन नंबर त्याचं किती? एक असणार आहे. नंतर आपण 50 नंबरचा प्रश्न बघू की ऑफ द जॉब ट्रेनिंग एक्झाम्पल कोणते आहेत? लेक्चर आहे, सेमिनार आहे, वर्कशॉप आहे, केस स्टडी आहे. हे सगळे त्याचे एक्झाम्पल आहेत. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 51 बघा आता. ट्रेनिंग दॅट इज अप्लाइड टू द वर्क प्लेस while द एम्प्लॉईज इज ॲक्च्युअली वर्किंग इज कॉल्ड ॲज द ऑन द जॉब ट्रेनिंग. कारण की जिथं स्किल नॉलेज घ्यायचं आहे आणि तिथंच ते त्याचं वर्क प्लेस आहे तर त्याला आपण ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणतो. ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 52 बघू आता. काय म्हणते की ऑन द जॉब ट्रेनिंग युजेस द प्रिन्सिपल. कोणतं तत्व ऑन द जॉब ट्रेनिंग मध्ये असते? लर्निंग व्हाईल डुईंग हे तत्व असते. ऑप्शन नंबर 1. लर्निंग व्हाईल अर्निंग नाही, लर्निंग व्हाईल स्टडिंग नाही, याचा तर जवळजवळ संबंध नाही. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 53. एक्झाम्पल ऑफ द ऑन द जॉब ट्रेनिंग किंवा ओजीटी म्हणतो. जॉब इन्स्ट्रक्शन ट्रेनिंग बरोबर, मेंटरिंग, टेम्पररी प्रमोशन, कोचिंग, जॉब रोटेशन हे पण असते, अप्रेंटिसशिप असते, इंटर्नशिप असते, अंडर स्टडी. बघा आता अंडर स्टडी आणि केस स्टडी मध्ये जर कन्फ्यूज होते बऱ्याचदा एक्झाम मध्ये विद्यार्थी. अंडर स्टडी म्हटलं की ऑन द जॉब ट्रेनिंग, केस स्टडी म्हटलं की ऑफ द जॉब ट्रेनिंग. नंतर कमिटी असाइनमेंट हे सगळे उदाहरण आहेत. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. अं, एक मिनिट इथं थोडस आपल्याला फ्रॉम 2026 हे फ्रॉम 2026 असं करा. असं हे कट करा. फ्रॉम 2026 ओजीटी मस्ट बी. म्हणजे आता जे एम एस डी न म्हणजे आताच 3-4 महिन्याखाली एक ऑन द जॉब ट्रेनिंग बद्दल म्हणजे हा एक्झामच्या दृष्टिकोनातून मला फार महत्वाचा वाटतो. कारण की ते मला वाटतं फेब्रुवारी की मार्च 2026 मध्ये एम एस डी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप यांनी काय सांगितलं? हे 2026 वाचायचं ना, चुकून हे 2006 झालं. 2026 वाचताना आपण 2026 फ्रॉम 2026 ओजीटी मस्ट बी. आता मी काय सांगितलं की 2026 पासून एम एस डी न एक म्हणजे नवीन याच्यामध्ये ओजीटी मध्ये रेकमेंडेशन केलेलं आहे की त्यांनी काय सांगितलं की ऑन द जॉब ट्रेनिंग मस्ट बी 150 घंट्याचं असणं हे कंपल्सरी केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 54 दोन उत्तर आहे. फ्रॉम 2026 ओजीटी मस्ट बी हे असं वाचायचं. हे चुकून प्रिंट मिस्टेक झालं काहीतरी. फ्रॉम 2026 ओजीटी मस्ट बी किती? 150 घंटे. हा एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. नंतर फॉर द सीटीएस अॅन्युअल ट्रेनिंग ड्युरेशन किती असते? आता पहिले 1600 होतं. आता याच्यासोबत जे ओजीटीचं जे सुधारणा केली ना 150 घंटे, तेव्हाच 1200 वरून सीटीएसचं अॅन्युअल ट्रेनिंग 1600 वरून 1200 केलं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर इथं 2 करेक्ट आहे. ऑन द जॉब ट्रेनिंग ऑर द प्रोजेक्ट वर्क ऑफ द आय टी ट्रेनिंग अंडर द कोणत्या सीटीएस अंतर्गत असते? म्हणजे क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम जे आहे ना सीटीएस त्याच्या अंतर्गत आहे. क्वेश्चन नंबर 57 बघा. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ओजीटी काय काय असते? अंडरटेकिंग द प्रॅक्टिकल इंट्रिकॅसीज म्हणजे काय? कॉम्प्लेक्सिटी इन द रिअल सिच्युएशन बरोबर आहे. प्रॅक्टिकल अँड रिअल वर्ल्ड एक्सपोजर इन इंडस्ट्री हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न बघू आपण. 52 हा. शेवटचा किती? हा 57 झाला होता ना, इकडे 58 आहे आता. काय म्हणते? सुपरविजन ऑफ द ओजीटी ऑन द जॉब ट्रेनिंगचं सुपरविजन कोण करते? इंडस्ट्री मेंटर करते आणि आयटी कोऑर्डिनेटर सुद्धा करते. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 59 बघा. इलिजिबिलिटी फॉर द ओजीटी आफ्टर द ऍडमिशन इन आयटीआय अँड कम्प्लिटिंग मिनिमम किती मंथ ट्रेनिंग इन द आयटीआय. म्हणजे 3 महिन्याचं त्याने आयटीआयला ऍडमिशन घेतली पाहिजे आणि आयटीआय मध्ये कमीत कमी 3 महिन्याचं तरी ट्रेनिंग घेतलं पाहिजे. मग तेव्हा तो ओजीटी ऑन द जॉब ट्रेनिंगसाठी ऍप्लिकेबल ठरतो. क्वेश्चन नंबर 60 बघा आता काय. अंडर द स्कीम ऑफ द ओजीटी मॉनिटरिंग इव्हॅल्युएशन अँड सर्टिफिकेशन इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ. या सगळ्यांचीच असते. कारण की आपण बघितलं ना की सुपरविजन कोणाकोणाचं आहे बघा. 58 मध्ये इंडस्ट्री मेंटर आहे, आयटी कोऑर्डिनेटर. म्हणजे त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी काय तिन्ही येतील. व्होकेशनल टीचर इन टेंडर म्हणजे आय टी झालं, व्होकेशनल टीचर झालं, टेंडर्स कोऑर्डिनेटर
इस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर. एक मिनिट, थोडस मला 60 नंबरला एक चेक करू द्या. इथं टेंडरचं काहीतरी स्पेलिंग मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. 2च मिनिटात मी तुम्हाला 60 बद्दल सांगतो. क्वेश्चन नंबर किती, 60 आहे ना आपला. 30, 31, 32, 33. क्वेश्चन नंबर 60चं जर बघितलं आपण, टीचर कोऑर्डिनेटर आहे ते टेंडर झालं आहे टी. चुकून ते स्पेलिंग मिस्टेक तिथं काय लिहायचं हे वाचताना, टीचर TATCHER म्हणजे असं वाचताना टीचर कोऑर्डिनेटर वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे अंडर, आता हा प्रश्न जे आहे ना, हा सुद्धा एक्झाम मध्ये 14च्या वगैरे विचारलेला आहे. अंडर द स्कीम ऑफ OJT मॉनिटरिंग इव्हॅल्युएशन अँड सर्टिफिकेशन इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ व्होकेशनल टीचरची आहे. टीचर कोऑर्डिनेटर घ्या इथं, टीचर कोऑर्डिनेटर नंतर इस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 61 बघू. OJT सर्टिफिकेट शॅल बी इश्यूड बाय ITI अँड एंडोर्स बाय आहे. एंडोर्स हे असा शब्द, एंडोर्स म्हणजे मान्यता. एंडोर्स बाय कोण देते, तर त्याला इंडस्ट्री. ऑप्शन नंबर 3 आहे. म्हणजे ओजीटी सर्टिफिकेट शॅल बी इश्यूड बाय, सर्टिफिकेट इश्यू ITI करते, परंतु मान्यता कोण देते किंवा एंडोर्स कोण करते, तर इंडस्ट्री करते. म्हणून ऑप्शन नंबर त्याचा 3 हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 62 बघा. लिंकेज विथ द इंडस्ट्रीज आर मेनली डेव्हलप फॉर, कोणासाठी असते ते लिंकेज, प्रोव्हाइड ऑन द जॉब ट्रेनिंग अँड ॲब्झॉर्बिंग इन द वेजेस अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट. ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन 63 घ्या आता. प्रमोशन इन्व्हॉल्व द चेंज फ्रॉम वन जॉब टू अनादर दॅट इज बेटर इन टर्म्स ऑफ, मग सगळ्यांच्याच असेल ना, स्टेटस असू द्या, रिस्पॉन्सिबिलिटी असू द्या, पे असू द्या, अपॉर्च्युनिटीज फॉर डेव्हलपमेंट, हे सगळंच असते. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. टाइप्स ऑफ प्रमोशन, व्हर्टिकल, होरिझॉन्टल, ड्राईव्ह, ओपन क्लोज, ओपन लूप वर्सेस क्लोज लूप, हे सगळे टाईप असतात. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 65 बघा. मुव्हिंग फ्रॉम लोअर टू हायर पोझिशन इज कॉल्ड ॲज, कोणतं व्हर्टिकल प्रमोशन म्हणतात. क्वेश्चन नंबर 66 बघा. मुव्हिंग फ्रॉम सिमिलर लेवल बट डिफरंट जॉब रोल कॉल्ड ॲज प्रमोशन, कोणतं, तर ते होरिझॉन्टल प्रमोशन असते. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 67. हायर रिस्पॉन्सिबिलिटी बट नो इन्क्रीज इन सॅलरी कॉल्ड ॲज, त्याला काय, ड्राय प्रमोशन, म्हणजे आपण बिनपगारी फुल अधिकारी जसं म्हणतो ना, तसं आहे ते, तो कन्सेप्ट आहे. म्हणजे त्याचं काय, रिस्पॉन्सिबिलिटी वाढते पण पगार वाढत नसेल तर त्याला आपण ड्राय प्रमोशन असं म्हटलेलं आहे. क्वेश्चन नंबर 68. हायर जॉब पोझिशन इज द ओपन टू ऑल द एम्प्लॉईज फ्रॉम एनी डिपार्टमेंट इज कॉल्ड एज, त्याला ओपन प्रमोशन आपण म्हणतो. क्वेश्चन नंबर त्याचं 68चं ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 69 बघा. इफ द प्रमोशन इज गिवन टू द लिमिटेड ग्रुप ऑफ द एम्प्लॉईज युजली विदिन द स्पेसिफिक डिपार्टमेंट कॉल्ड एज, त्याला क्लोज प्रमोशन असं म्हणायचं. क्वेश्चन नंबर 70. टाइप्स ऑफ द ट्रान्सफर ऑफ द ट्रेनिंग इन्क्लूड, कोणकोणते असतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो, हे तिन्ही असतात. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 71 बघा आता. When the training has a no effect on the performance, the employee performance remains the same after training called as zero transfer. कारण की एखाद्या एम्प्लॉईला किती काही ट्रेनिंग दिली तर त्याचं काहीच परफॉर्मन्स वाढत नसेल तर त्याला झिरो ट्रान्सफर म्हणायचं. ऑप्शन नंबर त्याचं 2 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 72. इव्हॅल्युएशन ऑफ एन एम्प्लॉईज परफॉर्मन्स ॲट द स्पेसिफिक टाइम युजली अॅन्युअली कॉल्ड, त्याला काय म्हणतात, परफॉर्मन्स ॲप्रेझल. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर परफॉर्मन्स ॲप्रेझल याच्यावर सुद्धा प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतो. म्हणजेच परफॉर्मन्स ॲप्रेझल हे सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं टॉपिक आहे असं आपल्या लक्षात येते. क्वेश्चन नंबर 73 बघा. अ जजमेंट अबाउट द व्हॅल्यू ऑर द क्वालिटी ऑफ समथिंग इज समथिंग ऑर समबडी कॉल्ड आहे, त्याला अप्रेझल म्हणतो आपण. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. प्रेज नाही म्हणत, प्रेझल नाही म्हणत, अप्रोप्रिएशन नाही म्हणत, तर त्याला अप्रेझल म्हणतो आपण. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 74 बघा आता. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ परफॉर्मन्स अप्रेझल ऑफ एन ऑर्गनायझेशन, आता जे फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाली त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. इव्हॅल्युएट एम्प्लॉई परफॉर्मन्स, बरोबर आहे. इव्हॅल्युएट बरोबर, त्यासाठी आयडेंटिफिकेशन ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट नीड्स, हे सुद्धा बरोबर आहे. पनिशमेंट टू द एम्प्लॉयमेंट, हे चूक आहे, कारण की पनिशमेंट हे जगात कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन असू शकत नाही किंवा लॉंग टर्म सोल्युशन असू शकत नाही. त्याच्यामुळे जिथं पनिशमेंट किंवा असे कठोर शब्द किंवा स्ट्रॉंग
शब्द वापरले ते नेहमी चूक असते, कारण की पनिशमेंट जगातले कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. हे टेम्पररी सोल्युशन आहे, लॉंग टर्म सोल्युशन नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. डिटरमाइन द कॉम्पेन्सेशन अँड रिवॉर्ड बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए, बी, डी, म्हणजे सी अजिबात येणार नाही त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 75, मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रेझल कोणकोणते? ते ट्रॅडिशनल आणि मॉडर्न असतात. हे दोन्ही मेथड आहेत. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 76, मॉडर्न मेथड्स आर कोणकोणत्या आहेत? बार्स, ज्याला आता ह्या बार्सवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला, म्हणजे बिहेवियरल अनालिसिस रेटिंग स्केल. बार्स कशाची आहे? परफॉर्मन्स अप्रेझलचीच कोणती मॉडर्न टेक्निक आहे? हे एवढं जरी माहीत असलं तरी आपल्याला बऱ्यापैकी ऑप्शन सापडायला मदत होते. बारचं एक फुल फॉर्म सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, बिहेवियरली अँकर रेटिंग स्केल. आणि 360 डिग्री अप्रेझल हे सुद्धा MBO, म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. एखाद्या म्हणजे आपण काय म्हणू की मॅनेजमेंटने दिलेल्या एखाद्या एम्प्लॉईना अचीव केला ऑब्जेक्टिव्ह, तर त्याचं सुद्धा अप्रेझल म्हणजे चांगलं अप्रेझल येणार. असेसमेंट सेंटर मेथड हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 77, आपल्याला रिकामी जागा दिली. इज द प्रोसेस ऑफ द प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड कंट्रोलिंग एम्प्लॉईज वेजेस, सॅलरी अँड रिवॉर्ड इज नोन ॲज अ काय म्हणतो? कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. आता बघा क्वेश्चन नंबर किती? 77 झाले. आपला 78वा बघू. कंपोनंट्स ऑफ द कॉम्पेन्सेशन आर कोणकोणते असतात? बरोबर आहे, डायरेक्ट कम्पेन्सेशन असते आणि इनडायरेक्ट असते. ऑप्शन नंबर 3. नंतर चूज द करेक्ट सेंटेन्स, आपल्याला करेक्ट सेंटेन्स इथं ओळखायचं विचारलेलं आहे. डायरेक्ट कम्पेन्सेशन आर द सॅलरी, वेजेस, बोनस, इन्सेंटिव्ह. बरोबर आहे. इनडायरेक्ट कम्पेन्सेशन आर द इन्शुरन्स, लिव्ह, रिटायरमेंट बेनिफिट. हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 त्याच्यामुळे करेक्ट आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. हे काय सेंटेन्स सांगितलं आपले? एम्प्लॉईज मोरल रेफर टू, आता हे बघा, हे मोरेल असं वाचायचं. रेफर्स टू द ॲटिट्यूड, सॅटिस्फॅक्शन, कॉन्फिडन्स अँड enthusiasm एम्प्लॉई हॅव टुवर्ड्स देअर वर्क अँड ऑर्गनायझेशन. बरोबर आहे. एम्प्लॉईज हे बघा, हे इथं मोरेल असं स्पेलिंग आहे, इथं मोरल आहे. आता बघा, एम्प्लॉई मोरल इज रिलेटेड टू राईट ऑर रॉंग. बरोबर आहे. पहिलं मोरल म्हणजे काय? वरचा, तर त्याचं काय कॉन्फिडन्स असेल, ॲटिट्यूड असेल, त्याचं इन्थुजियाझम असेल, तर त्याला आपण मोरेल, MORALE. आणि नुसतं मोरल म्हणजे काय? की त्या एम्प्लॉईज मोरल इज रिलेटेड टू राईट ऑर रॉंग, म्हणजे ते काय करणार? तो एम्प्लॉई स्वतः म्हणजे हे करणार की बाबा आपलं राईट आहे की रॉंग, तर त्याला ते मोरल म्हणतात. तर ऑप्शन नंबर त्याचं 80चं किती असणार आहे? 3. हे सुद्धा बरोबर आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी मी फास्टमध्ये सांगितल्या. काही जर कामाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.